हाय गाईज. फादर्स डे सेलिब्रेशनसाठी दादा वहिनीने त्यांच्या घरी बोलवलं होतं. तिथे सगळ्या फादर्सने केक कापला. वहिनीने ऑलरेडी सगळ्या जेवणाची तयारी करून ठेवली होती. आपण गरम गरम डोसे खाण्यात काय वेगळीच मजा असते ना, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून गरम गरम डोसे काढले, ते खाल्ले, चहा पिला, एन्जॉय केलं आणि मुलांनीही खूप एन्जॉय केलं. त्यानंतर वीकेंड होता म्हणून आम्ही गेलो ड्राईव्हला. दादाने रिसेंटली एक नवीन कार घेतली आहे, म्हणून त्याला थोडं प्रॅक्टिस पण करायचं होतं आणि वीकेंड होता ना, म्हणून मस्त ड्राईव्हला गेलो. थोडं असंच टाईमपास, एन्जॉयमेंट, एक फॅमिली टाईम तेवढाच आम्ही स्पेंड करू शकू म्हणून मस्त मज्जा केली. आणि ऑन द वे जाता जाता हे मी काय बघितलं, एक लायन टॉय ना मोठासा एका बॅरिकेडवर इंटरसेक्शनवर ठेवला होता. ॲक्च्युली प्रत्यक्षात खूपच फनी होतं म्हणून मी त्याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर आम्ही गेलो कार ॲक्सेसरीज शॉपमध्ये. निखिल आणि दादाला काय काय एक्सप्लोअर करायचं होतं ते त्यांनी केलं. आणि हे बघा, माझा मुलगा काय इन्स्ट्रक्शन्स देतोय दादाला पार्किंग रिलेटेड. मामा हाँ चल मैं ना इसका सीट चल। और ना थोड़ा ऊपर की तरफ उसको लगाओ, बहुत ज़्यादा इसको चल, ज़्यादा चल। ज़्यादा लगाओ, बस आपको हाइट मिलेगा। गाड़ी बंद की आजकल नया गाड़ी में कैसा आ गया है, Handbrake सीट ऊपर नीचे लेने का जानो दो, चल ना मामा मी बघतोय पुढून जानो दो और जाने दो, इथून बघतोय और बहुत जगह है। त्यानंतर आम्ही गेलो बॉम्बे इराणी कॅफेमध्ये चहा प्यायला. सो बेसिकली ना मला एवढं चहा बाहेर एक्सप्लोअर करायला नाही आवडत, पण चला इथे करून बघूया. मी हैदराबाद जेव्हा विजिट केलं होतं तेव्हा मी तिथे ऑथेंटिक जागी इराणी कॅफेमध्ये जाऊन कॉफी वगैरे किंवा चहा हे सगळं एक्सप्लोअर केलेलं आहे. पण मुंबईत चला एकदा बघूया कसं लागतं ते, म्हणून आम्ही इकडे आलो. आणि इथे ना मला आवडलं ॲक्च्युली, जी फर्स्ट फ्लोअर आहे ना, हा आहे माझा भाऊ. फर्स्ट फ्लोअर आहे ना, तिथे छान म्हणजे बसायला आहे. आणि हे मेनू बघून लास्ट माझ्या मुलाने हट्टीपणा करायला चालू केला. काय काय मागवलं, बनमस्का, पफ आणि हे ना पलोंजी म्हणून काहीतरी लाल कलरचं ड्रिंक दिसतं आहे बघा. हे ॲक्च्युली इट वॉज लाईक अ टॉनिक. माझ्या फेशियल एक्सप्रेशननेच तुम्हाला कळेल, खूपच माय गॉड वियर्ड होतं. आय डिड नॉट लाईक इट, पण माझ्या मुलाला आवडलं. आणि काय आहे ना, मुलांच्या हट्टीपणासमोर आपण काय बोलणार, म्हणून तो एवढं सगळं खाऊन झाल्यावर पण मागत होता काय ना काय. मग लगेच आम्ही त्याला डिस्ट्रॅक्ट केलं, माझ्या वहिनीसाठी थोडंसं पार्सल घेतलं आणि परत गेलो आमच्या बॅक टू ड्राईव्ह. आणि आम्ही ड्राईव्ह करत होतो तेवढ्यातच हे काय झाले, ड्रायव्हिंग सीटमध्ये मी आले. दादाने आणि निखिलने मला प्रोत्साहन केले आणि ड्राईव्ह करायला सांगितले. एक 10 मिनिट्ससाठी साधारण मी ड्राईव्ह केलं. ॲक्च्युली मला ड्रायव्हिंग येते, पण मी गर्दीत जनरली गाडी काढत नाही, पण अशी मला कार चालवता छान येते. मस्त आम्ही ड्रायव्हिंग केलं आणि काही चांगले चांगले ॲप्रिसिएशन पण मला भेटले दादाकडनं आणि निखिलकडनं. चालेल, बरोबर आहे, तुझी लेन फक्त सोड, बरोबर. स्पीड जरा कंट्रोल में है. हळू जाऊ, काय घाई ना. हाँ, तू लेन पकड़ के रखते रहा. हाँ बरोबर, लेन में रख. ये ना आगे का सॉन्ग लेफ्ट ना, लेफ्ट हाँ, स्ट्रेट. नाही सीधा. straight, straight. मी सांगेन तुला, एकदम सीधा सीधा जाने का. तुला हाँ, लेफ्ट कळणार कुठे जायचं तसं मी तुला सांगेन, कारण अजून भरपूर आहे. ऐसे ही सीधा जाने का. प्रशांत कॉर्नर बाकी है अभी इधर ये दार्जिलिंग मोम है, अभी चलते रहे, कोई नहीं है, चलते रहे. अभी बहुत. हाँ, स्वामी का क्या बोला. ड्राईव्ह करून ना मला खूप आवडलं. मला हे जास्त आवडलं की निखिलने आणि माझ्या भावाने मला प्रोत्साहन केलं. पाठीमागे बस नाही आहे. आता नेहांची एक फ्रेंड मला दीदी बोलली आहे. सो फ्रेश झालो आणि परत माझ्या सासरी जायला निघालो होतो, कारण तिथे पाहुणे येणार होते. आणि हे बघा, नेहानला स्कूटी ऑपरेट करायची आहे. मग आम्ही तिथे गेलो. सासरी गेल्यानंतर तिथे ॲक्च्युली आज ना पाहुणे येणार होते, माझे मामी सासरे आणि मामी.
मग त्यांना भेटायला ॲक्च्युली आम्ही गेलो होतो. मस्त एक इव्हेंटफुल फॅमिली टाईम आम्ही स्पेंड केलं. ही बघा काव्या आणि हा बघा कार्तिक. तुम्ही यांना बघितलेलंच आहे प्रिव्हियस व्लॉगमध्ये. हे माझी जाऊ, तिचं नाव सुचिता आहे. तिने ना एक मस्त डायजेस्टिव्ह ड्रिंकचं एक सॅशे मागवलं होतं. ते नुसतं तुम्ही पाण्यात जरी टाकलं किंवा सोड्यात टाकलं तर एक मस्त डायजेस्टिव्ह ड्रिंक बनते. हे ॲक्च्युली जलजिराच आहे. मला आहे ना फ्रँकली हे खूप बेस्ट ऑप्शन वाटतं पाहुण्यांनाही द्यायला दॅन एनी काइंड ऑफ कोल्ड ड्रिंक. मग नंतर तिन्हीही मुलं खूप खेळले. एक मस्त इव्हेंटफुल बॉन्डिंग डे झाला ॲक्च्युली, मुलांसाठी पण आणि आमच्यासाठी पण. मग हे दोन्ही मुलांना जेवायला दिलं. पहिले हे लोक जेवले आणि हे माहिती आहे मस्त एक आहे ना लुलॅबचा टेबल येतो जो सुचिताने मागवला होता. हे खूप चांगलं ऑप्शन आहे फॉर 1+ इयर किड्स. स्वतःच्या हाताने हे लोक खायला शिकतात आणि हे लोकांना स्वतः पण खात होते आणि आम्हालाही भरवत होते खूप प्रेमाने. म्हणून त्यांच्यासमोर असं करून आम्ही उभे होतो. खूप मजा आली. आजचा दिवस खूप छान होता, फॅमिली टाईमचा होता. आमची जेवणं झाली, सगळ्यांना बाय बोललो आणि निघालो. चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर जा, मला फॉलो करा. बाय.